रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत। उद्या आहे त्रिपुरायण पौर्णिमा। त्रिपुरायण पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीमध्ये दीपदान करणं अतिशय पुण्यकारक मानलं जातं। घरच्या घरी गंगेमध्ये दीपदान कसं करावं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर उद्या त्रिपुरायण पौर्णिमेनिमित्त आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत, काय काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर अर्थात घराची स्वच्छता आपण करून घेणार। त्यानंतर आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी 2 थेंब का होईना गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे। त्यानंतर देवांची विधिवत पूजा बघा। उद्या त्रिपुरायण पौर्णिमेपासून तुम्ही 11 पौर्णिमा संकल्पयुक्त कुलदेवतेची जी ओटी जी आहे ती तुम्ही भरू शकता। संकल्पयुक्त 11 पौर्णिमा कुलदेवीची सेवा कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। तर बघा, उद्याचा दिवस चांगला आहे, उद्यापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता। अगदी यथाशक्ती जमेल तशी, साडीची म्हणा, चोळीची म्हणा, ब्लाउज पीसची म्हणा, जशी जमेल तशी 11 संकल्पयुक्त पौर्णिमा तुम्ही करून बघा। उद्या ती पहिली ओटी तुम्ही भरू शकता। कुलदेवतेच्या टाकावर आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणून 16 वेळा का होईना कुंकुम अर्चन करायचं आहे। त्यानंतर तुम्ही श्रीयंत्रावरती ओम श्री महालक्ष्मी नमो नमः कुंकुम अर्चन करू शकता। त्याचबरोबर 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही पठण करायचं आहे। बघा, तुम्हाला देवपूजा करून ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत। त्यानंतर आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। 2 साइडने 2 तेलाचे दिवे लावायचे आहेत उंबऱ्यावरती हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला कुंकू भिजवून घ्यायचंय पाण्याने। तुमच्या शेगडीवरती तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। 4 टिंब, साइडने 2 उभ्या रेषा, हळदी कुंकू अक्षता फुलं, धूप दीप त्याला दाखवायचं आहे। अर्थात काय तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा करायची असते। त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या या साइडने एक आणि या साइडने एक अशा पद्धतीने 2 स्वस्तिक तिथे देखील काढायचे आहेत। त्याला सुद्धा मध्ये 4 टिंब, साइडने 2 उभ्या रेषा द्यायला विसरायचं नाही। त्यानंतर तुम्ही 4थं स्वस्तिक तुळशी मातेचं वड काढायचं आहे आणि त्याला तिथे सुद्धा तुम्हाला 4 टिंब आणि 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत। 5वं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीवरती काढायचं आहे। त्याला सुद्धा 4 टिंब, 2 साइडनी उभ्या रेषा, हळदी कुंकू अक्षता फुलं, धूप दीप प्रत्येक स्वस्तिकाला दाखवायचं आहे। माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुलदेवतेची सेवा आपण या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी करत असतो। बघा, फक्त उपाय करून पैसे मिळतील असं नाही, सेवा देखील मनाभावापासून झाली पाहिजे। आपल्या घरामध्ये वातावरण प्रसन्न हे आपल्यालाच करायचं असतं। अर्थात बघा, संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला जो 3 सुपारींचा आपला सत्यनारायण असतो तो आपल्याला करायचा आहे। ज्या महिला हा सत्यनारायण करत नाहीत त्यांनी संकल्पयुक्त सत्यनारायण, उद्या त्रिपुरायण पौर्णिमा आहे, चालू करा। तुम्हाला याचा खरंच खूप चांगला अनुभव येईल। दर महिन्याला आपल्या घरात सत्यनारायण पूजन तुम्ही करून बघा, तुमचं तुम्हाला जाणवेल। मी सांगत नाही काय फरक पडेल, मी सलग करत असते म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही सुद्धा करून बघा। आता बघा, ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। त्याचबरोबर बघा, आपल्या देवघरामध्ये ज्या कवड्या असतात त्या आपण अशाच काही चांगल्या मुहूर्तावर त्या अभिमंत्रित करत असतो। तर त्या कवड्या असतील तर त्या घ्या, त्या पांढऱ्या आहेत त्या पिवळ्या करून घ्यायच्या, हळदीने थोडंसं हळदीमध्ये पाणी मिक्स करून पिवळ्या करून घ्यायच्या। उजव्या हातामध्ये घ्यायच्या लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र अगदी 16 वेळा का होईना म्हणायचा आहे। ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया। त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया। त्यानंतर नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः। तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जे तुम्हाला मंत्र माता लक्ष्मीचे येत असतील, त्याचबरोबर तुम्ही 1 वेळा श्री सूक्त म्हणू शकता, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता। त्याचबरोबर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः असं 16 वेळा का होईना कुंकुम अर्चन तुम्ही श्रीयंत्रावर किंवा तुमच्याकडे चांदीची लक्ष्मी असेल त्यावर किंवा कुठलीही लक्ष्मीची मूर्ती असेल त्यावर किंवा फोटोवर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता। आता बघा, त्रिपुरायण पौर्णिमा आहे, गंगेमध्ये दीपदानाला अतिशय महत्व आहे। मात्र आपण गंगेमध्ये दीपदान करूच शकतो असं नाही, तिथे जाणं आपल्याला पॉसिबल नाही। मात्र आपल्या घरामध्ये गंगाजल हे असतं, माझ्या घरामध्ये तरी आहे। तर गंगाजलाला
बघा आता तुम्हाला एक आणखी सांगते, जेव्हा आपल्या देवघरामध्ये आपण गंगाजल ठेवतो ना, तर त्या गंगाजलाची जी बॉटल आहे त्याला लाल कपडा गुंडाळून आपल्याला ते ठेवायचं असतं. तर त्यातले 2 थेंब आपण वापरत असतो प्रत्येक वेळी. आता आपल्याला काय करायचं आहे, छानपैकी एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती आपल्याला छान रांगोळी काढायची आहे. मधोमध कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, 4 टिंब, साईडने 2 उभ्या रेषा, आणि त्यावरती आपल्याला एक परात, ज्यामध्ये आपण कणिक मळतो किंवा मग एक काही जण त्याला कोपर म्हणतात, ते आपल्याला त्या पाटावरती ठेवायचं आहे. पाटाला आपल्याला सगळीकडून हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहेत. त्यामध्ये आपल्याला शुद्ध जल टाकायचं आहे, छान फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ देखील टाकायचे आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण गंगेवरती गेल्यावर एका द्रोणमध्ये दीपदान करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला तुपाची फुलवात घ्यायची आहे. एका द्रोणमध्ये एखाद्या छोटीशी दिवनाली असेल, म्हणजे दिवा असेल किंवा काही असेल तर त्यावर ठेवा, आणि त्यावरती तो द्रोण तुम्हाला त्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, थोडेसे पांढरे तीळ देखील टाकायचे आहेत. प्रज्वलित करून मग त्या पाण्यावरती तुम्हाला तो सोडायचा आहे. बघा तुम्हाला स्क्रीनवर जसं चित्र दिसतंय त्याच पद्धतीने आपल्या घरच्या घरी आपण गंगा नदीमध्ये, पवित्र अशा नदीमध्ये आपण ते दीपदान घरच्या घरी करू शकतो. प्रत्येकाला जाणं तिथे पॉसिबल नाहीये, कारण अर्थात तिथे जायचं म्हटलं तर सगळ्याच गोष्टी असायला हव्यात. तर आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून दीपदान व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं, तर आपल्या घरीच अशा पद्धतीने आपण दीपदान करू शकतो. बघा शेवटी आपल्या मनातला जो भाव आहे तो महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्या घरी असं छान दीपदान तुम्हाला करायचं आहे. अर्थात तुम्हाला सांगितलं सकाळी उंबऱ्याला हळदीचं लेपन, 2 छान दिवे, दारामध्ये कुंकवाची 5 स्वस्तिक कुठे कुठे काढायची ते सांगितलेलं आहे. कवड्यांना अभिमंत्रित करा. त्याचबरोबर श्रीयंत्र असेल, लक्ष्मीची मूर्ती असेल, ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणून कुंकुमार्चन करा. कुलदेवतेच्या टाकावर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणून कुंकुमार्चन करा. त्यानंतर तुम्ही कुलदेवतेची यथाशक्ती ओटी भरू शकता. प्रदोष काळामध्ये आपल्याला 3 सुपारींचा आपल्याला दर महिन्याचा जो सत्यनारायण असतो तो करायचाच आहे. तर उद्या त्रिपुरायण पौर्णिमा आहे, अतिशय सुंदर. आणि त्याचबरोबर सांगते महिलांनो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपण कार्तिक एकादशीपासून त्रिपुरायण पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करत असतो. तुमच्या घरात अजूनपर्यंत तुळशीचा विवाह झाला नाही, मग आम्ही आता कसा करू? तर नाही, तुम्ही आवर्जून तुळशी विवाह करा. अजूनही वेळ गेली नाही, उद्याचा दिवस आहे, आज करू शकता, उद्या करू शकता, काहीही त्याला फार कठीण लागत नाही. तुळशी विवाह कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याचबरोबर माझ्या घरचा तुळशी विवाह कसा झाला, माझ्या मुलीने, माझी मुलगी अगदी 4.5 वर्षाची आहे, तर तिने मंत्र म्हणून तुळशी विवाहाची पूजा कशी केली याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की संध्याकाळी शेअर करते.